स्वाती मांढरे ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आणि आज आम्ही निघालेलो आहोत गावाला, म्हणजेच गोलेगावला. तर आई चंदननगरला राहते आणि गाव आहे गोलेगाव. तर तिथे चाललेलो आहोत. आईने शेतामध्ये भुईमुग केलेला आहे आणि भुईमुगाच्या शेंगा मस्तपैकी ओल्या मिठातल्या छान लागतात. तर मग चला आम्ही पण चाललो आहोत गावाला. तर चला मग आमच्याबरोबर तुम्ही पण आमच्या गावाला. तर इथे पहा, इथे आलेलो आहोत आम्ही गावामध्ये. समोर उंच डोंगर दिसतं का, त्या डोंगराच्या पायथ्याला आहे आपण. वगैरे लावल्यामुळे दिसत नाहीये, नाही तसं पहिलं दिसायचं घर इकडे. चालत चालत जातानाच इथे जांभळाचं झाड होतं आणि मग जांभळ दिसल्यावरती मोह काय आवरत नाही बरं का खाण्याचा. आणि मस्तपैकी अशी काळसर झालेली अशी गोडसर मोठी मोठी टपोरी अशी जांभळं होती. तर म्हटलं थोडीशी काढून घ्यावी. तर मग थोडं तर थांबलो तिथं आणि एक 10 ते 15 आपली जांभळं काढली आणि मग पुन्हा एकदा रस्त्याला लागलो. आणि रस्त्याला जातानाच आहे ना, चहूबाजूनी असे डोंगर आहेत मोठे मोठे आणि मध्येच डोंगराच्या कुशीमध्ये गाव आहे. आणि पावसाळ्यामध्ये देखील ना वातावरण खूप छान असतं बरं का इथलचं. मस्तपैकी असे डोंगर हिरवेगार झालेले असतात. हां हां, थोडंसं पुढं गेले की मग घरी. आता ऊन नाही, पण आता शिरवळ पडले बघ, सगळीकडे वातावरण झाले असं पावसाचं. विहिरीला पाणी बघून जायचं किती. तर इथे पप्पांनी ना विहीर देखील खाणलेली आहे, हे पहा. आणि शेजारीच ओढा आहे आणि विहिरीला पाणी देखील भरपूर लागलेलं आहे. तर पावसाळ्यामध्ये ना ही विहीर पूर्ण भरलेली असते. मला नाही माहिती. या रस्त्याने आपण चाललेलो आहोत ना, तो रस्ता म्हणजे ओढा आहे, त्या ओढ्याला पाणी भरपूर असते. भुईमुग इकडेच आहे का भुईमुग? आत्ता पण तीळ केलेत की यांनी, बघ चांगले भरले, मस्त हिरवं हिरवंगार. इथं बाप्पांना आता ऊस लावायचं आहे. अरे बाबा इथेच येत आता. आणि तिथं कोण थांबले जेसीबीचे तिथं? बाबा असतील ना तिथं. तो भाऊ आहे दुसरा, ते काट्या काढायचे ऊस लावायचा आता. तो तात्यांनी लावलेला आंबा केवढा छान झालं तालीवरचा. फायनली आपण घरी पोचलो. काय 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 नाही का, बांधलेलं आहे ट्रॅक्टरला त्याला. चुप रे, ते भावाचे. त्यासाठी रस्ता केला नाही माहिती का. भाकरी तिकडून येताना स्वयंपाक आणलेला होता करून, बाजरीची भाकरी. आणि पप्पांना एक ज्वारीची भाकरी टाकते, म्हणजे ज्वारीची भाकरी. आणि मस्तपैकी आता रस्सा भाजी. चांगले झाले, कलर तर छान दिसतंय. कुठं घाण पाणी आहे ग. चांगलं आहे ना. मला चव, मी ते जांभळं खाल्ल्यामुळे चव लागते वाटतं जास्त अशी. वास घ्यायला गेले. नाही, मी ते जांभळं खाली आणि त्याच्यानं तुरट लागलं मला पाणी. घे जेवण करून देते, भूक लागली. चला, भोपळ्याची भाजी, कांदा, छानपैकी आंबा घेतलाय आणि आता आम्ही जेवण करतो. तर दुपारी जेवण केल्याच्या नंतर मग इथे थोडासा आराम केला आणि मग त्याच्यानंतर भरपूर ऊन होतं ना, परंतु इथे पाहू शकता इथे इथं जे थोडंसं शिरवळ पडलं होतं त्याच्यामुळे मग शेंगांना अशा भुईमुगाच्या शेंगा काढल्या. आणि मी इथे बदामाचे आणि अशी आंब्याचे वगैरे झाडं होती, इथे सावलीला बसलेलो होतो. आणि मग संध्याकाळी 5-5:30 वाजता मग असं थोडंसं शिरवळ पडल्याच्या नंतर मग इथे पुन्हा भुईमुग काढायला सुरुवात केली. तर भुईमुगाच्या शेंगा देखील ना मस्त अशा आल्या होत्या बरं का, अशा भरल्या देखील भरपूर होत्या. आणि पांढऱ्या शुभ्र अशा शेंगा निघत होत्या, कारण काय ना 4-5 दिवस आधीच पप्पांनी पाणी दिलं होतं आणि त्याच्यामुळे ना पटपट निघत देखील होत्या. 49 किती हां हां, ये ना गहू सगळ्यांना चांगले झाले. अहो होय, नाही गहू सगळ्यांना चांगले झाले आता.
गहू झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ऊसाची लागवड केली आता. आता परवा हा रोपं घेतली ती आम्ही रोजारी बाया घेतल्या ती. हा रोपं घेतली ती. परवडते उलट लागण अशीच परवडते रोपाचीच. सारे आता खरं काढायचे राहिले आहेत आणि इथे काढून ठेवलेले आहेत. आता यातल्या काही शेंगा आम्ही उकडणार आहोत. आता त्यातल्या गळून थोड्याशा काढणार आणि मग छानपैकी मिठातल्या शेंगा करायच्या. अशा थोड्याशा मोठ्या शेंगा काढून घ्यायच्या म्हणजे उकडल्यावरती ना छान लागतात खायला. मस्त असे टपोरे शेंगा आहेत पण त्यातल्या त्यात थोड्याशा मोठ्या काढून घेते. आणि सगळीकडे वादळी वारा सुटल्यासारखं झालं आणि जेवढ्या शेंगा काढल्या आहेत ना त्या आई भरत आहे गोण्यांमध्ये. ते सर्व शेंगांना प्लॅस्टिक पेपर टाकून इथे झाकून ठेवल्या कारण त्या संध्याकाळचं सांगू शकत नाही, पाऊस जर जास्त झाला तर शेंगा भिजू शकतात. भाग करून वांगी पाण्यामध्ये ठेवलेली आहेत आणि आता आईने पाट्यावर वंट्या स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता पाट्यावर वंट्यावरती वाटण घ्यायचं आहे. तर वाटण काय केलं आहे, शेंगदाणे ते भाजून ठेवलेले आहेत आत्ताच आणि पाट्यावरती ना शेंगदाणे आणि लसूण चांगलं बारीक करून घेतला आईने कारण का इथे संध्याकाळची ना 6 ते 10 लाईट नसते आणि मग थोडासा त्याच्यामुळे थोडा अंधार आहे. काळा मसाला टाकलेला आहे आता आणि पाट्यावर वंट्यावरतीच वाटण केल्याच्या नंतर त्यातच मसाला टाकलेला आहे. आता चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकूया. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. आता सर्व मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि वांगी ही पाण्यामध्ये आपण ठेवलेली आहेत का आता काळसर पडू नये म्हणून आता मस्तपैकी आपल्याला मसाला आहे ना सगळ्या वांग्यांमध्ये आता भरून घ्यायचा. तर आईने सर्व मसाला इथे तयार करून घेतलेला आहे आणि आता सर्व वांग्यांमध्ये भरून घेणार होती. आता तर 4 भाग केलेले आहेत. त्या सर्व वांगे आता आपण असेच भरून घेऊया. मध्ये आता आपण तेल टाकून घेतलेलं आहे. तेलामध्ये आता वांगे टाकून घेतली. हळद टाकूया आपण थोडीशी. हळद टाकल्याच्या नंतर परतून घ्यायचं आहे. तर वांग्याची रसाभाजी आपली इथे तयार झालेली आहे आणि ते आईच्या भाकरी देखील चालल्या आहे. तर भेटूया आता दुसऱ्या दिवशी आणि मस्तपैकी बाजरीच्या भाकरी आणि रसाभाजी इथे तयार झालेली आहे. तर आता आम्ही जेवण करतो आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.